आणि या संदर्भात आपल्या सोबत आता फोन लाईनवरने आपली प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे. भारती, पाकिस्तानला तर इशारा दिलाय, पण या मोहिमेमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या दृष्टीने सगळ्यात मोठं यश आहे. 3 दहशतवादी संघटनांना धडा शिकवण्यात आपण यशस्वी ठरलोय. ऑपरेशन किती मोठं होतं आणि केवढं यशस्वी झालंय हे सांगण्यासाठी आता मी जे सांगणार आहे ते आकडेच पुरेसे ठरणार आहेत. कारण आपण 9 जी ठिकाणं होती त्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलेले आहेत आणि त्यापैकी बहावलपूरमध्ये साधारणपणे 250हून अधिक दहशतवादी होते अशी माहिती मिळते. मुरिदकेमध्ये 120हून अधिक दहशतवादी होते. मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130च्या आसपास दहशतवाद्यांचा प्रेझेन्स होता असं सांगितलं जात आहे. कोटलीमध्ये 75 ते 80, सियालकोटमध्ये 90 ते 100, गुलपूरमध्ये 75 ते 80, भिंबरमध्ये 60 आणि चाक अमरू हा जो भाग आहे तिथे 70 ते 80 दहशतवाद्यांचा प्रेझेन्स होता अशी माहिती मिळते. त्यामुळे या सगळ्या थोडा वेळापूर्वी काही तासांपूर्वी भारतीय सेनेने एअर स्ट्राईक केलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला एक्झॅक्ट आकडा जरी मिळू शकला नाही की किती मोठं यश होतं तरी आपण समजू शकतो की इतक्या मोठ्या दहशतवादी असलेल्या स्थळांवर आपला हल्ला झालेला आहे. विजय सर. भारती, एका अर्थानं आपण ही मोहीम जेव्हा यशस्वी झाली आहे असं म्हणतो, त्यात माझ्या दृष्टीनं आणखी एक मोठं यश आहे भारती. ते म्हणजे पाकिस्तानातल्या नागरी वस्तीला कुठेही तिथं लक्ष करण्यात आलेलं नाहीये. पाकिस्तानच्या लष्करी तळाला किंवा पाकिस्तानच्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कुठल्याही वास्तूला इथं धक्का न लावता केवळ आणि केवळ अतिरेक्यांचे तळ, अतिरेक्यांच्या जागा वेचून हुडकून भारतीय सेनेनं तिथं हल्ला केलाय, अचूक हल्ला केलाय आणि ते उद्ध्वस्त केलेत. त्यामुळे पाकिस्तानला तर इशारा दिलाय, पण आपली लढाई ही दहशतवादाशी आहे हे आपण दाखवून दिलंय. सर, खरं तर याबरोबरच आणखीन एक मोठी गोष्ट आहे. आपण पाकिस्तानातल्या निष्पापांना धक्का लागू दिलेला नाही, केवळ आणि केवळ दहशतवाद्यांना लक्ष करून ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर आपल्याला भारतीय सेनेकडून जी माहिती मिळते ती सुद्धा खूप सुखावणारी, समाधान देणारी आहे. ती अशी आहे की या एअर स्ट्राईक मध्ये आपले जे जवान, आपले जे वेगवेगळे ऑफिसर्स त्यांनी कामगिरी केली ते सगळे सुखरूप परत आले. ही सुद्धा एक खूप मोठी, खूप यशाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने स्ट्राईक करून पुन्हा एकदा सुखरूप आपल्या भारताच्या हद्दीत ते आलेले आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ दहशतवाद्यांना निशाणा केलं गेलेलं आहे. तिथल्या नागरी वस्त्यांना धक्का लागलेला नाही. मात्र आपल्या स्ट्राईकमध्ये जे कोणी सहभागी झाले होते ते सगळे लोक सुखरूप परत आले. त्यामुळे खूप मोठं यश आहे, खूप मोठी कारवाई आहे. खरं तर काल रात्री 8 वाजता एबीपी नेटवर्कच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी होते आणि त्यानंतर स्वतः मॉनिटरिंग करत अशा पद्धतीने एक मोठा एअर स्ट्राईक, एक मोठा स्ट्राईक घडवून आणला गेला आहे आणि खूप यशस्वी झालंय हे आता तरी दिसतंय. विजय. भारती, हा जेव्हा स्ट्राईक यशस्वी होतोय तेव्हा आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वाची मुत्सद्देगिरी. प्रत्येक मित्र राष्ट्राला आपण